आमची आई नाराज आहे माझ्यावर, कारण मी लग्न करत नाही. आणि मित्रांनो, मी लग्न का करत नाही, कारण समाजात सध्याची चाललेली परिस्थिती बघून मला वाटत नाही बाबा की मी कोणाबरोबर आयुष्यभर राहील. सो हे आमच्या आईला कळत नाहीये. मित्र उलट लग्न करून खुश आहे. लग्न काय वाटतं तुम्हाला, महेश मोठे त्याच्या शब्दावर एकनिष्ठ राहणार का? रुको जरा, सबर करो. नमस्कार, तर मी कांचन तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. समजलं असेल आपण आज कोणाबद्दल बोलणार आहोत असं. ज्यांना नाही म्हणजे त्यांनी समजून पण घेऊ नका कोण आहे तो व्यक्ती असं. सुखी आहात तुम्ही तुमच्या आयुष्यात, त्याला ओळखत नाही तर. मी ना खूप विचार केला होता की ह्या कॅरेक्टरवर मी व्हिडिओ बनवणार नाही असं, पण काय करता ये दिले की मानताच नाही. फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात सगळ्यात वेगळं लग्न आम्ही केलंय. एक रुपया सुद्धा खर्च आला नाही आमच्या लग्नासाठी, कारण आम्ही हे लग्न मनातल्या मनात केलंय. आम्ही एकमेकाला माळा घातल्या मनातल्या मनात. ना कुठला कुणाला आयर करायची गरज आहे, कुणाचं मन ठेवायची गरज आहे, कुणाला बोलवायची काही गरज नाहीये. ज्येष्ठ समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा विधवेशी लग्न करा किंवा विधवेंचं लग्न हे त्यांनी त्यावेळेस सुरू केलं. लग्न न करता पण आम्ही सक्सेसफुल आणि आयुष्यभर म्हातार होईपर्यंत शेवट टिकून दाखवणार आहे. काय तेच म्हटलं, हा आई समोर लग्न करायचं कसं नाही म्हणतोय. बोलले मी हा त्याच्या शब्दावर एकनिष्ठ राहत नसतो असं. याला मनातल्या मनात लग्न करायचं होतं म्हणून हा एवढं नाटक करत होता मी लग्न करणार नाही असं. अरे झाकण झुल्या, मनातल्या मनात लग्न केलेल्याला लग्न म्हणत नाही, त्याला लिव्हिंग रिलेशनशिप म्हणतात. याच्या बायकोला लोक विधवा म्हणायच्या आधी हाच 1000 वेळा विधवा म्हणून घेतोय. आणि हो, आजपासून मी पण मनातल्या मनात विचार केलाय की मी अंबानी असं. तुम्ही लोक पण जरा कमेंट विचार करून करत जा. तुम्ही आता अंबानीला कमेंट करणार आहेत बरं का, नाहीतर उद्याच जिओची रिचार्ज माग करते. जया थांब, जाऊ नको. अरे थांब जया, थांब. अरे थांब. मी कसं थांबू बरं? तुम्ही पागले का? अरे थांब. अरे मला हात पण नाही लावला माहिती. जया वहिनी, तुम्हाला काही बोलायच्या आधी एक गोष्ट सांगते, जरा ते तोंडातली सुपारी बाजूला काढून बोलता का? काय ना आम्हाला काही समजेना झालंय हो. बोलो जुबा केसरी. आणि हो, जा वहिनी, जा. मनोरुग्ण आहे तो, आज ना उद्या तुम्हाला सोडतोच तो. असं मी नाही म्हणत हा, तो स्वतः म्हणतोय महेश भाऊ. बघा, लोकांचा असा प्रश्न आहे की तुम्ही त्यांना सोडून कशावरून देणार नाही. मी दादा ना माय बदलला त्याच्या आईला काय टेन्शन आहे. थोडीच आपण कोर्टात उभा आहे, काय कोर्टात कुठे स्टॅम्प पेपर दिलाय. त्या वाटण्यानुसार मी माझ्या भावना शेअर केल्या. थोड्या दिवसानंतर बदललं फिलिंग, आणि ते साहजिक आहे. आता मी गोष्टी बदलतो म्हणून मला लगे म्हणते रंग बदललो की गेट बदलतो. विषय राहिला की बाबा मग सोडून देईल का? आता जसं म्हणतो मी आता राहणार, आता मग भविष्यात सोडून देईल का? मग ते सोडून देण्याला पण काय ना काय असं त्यावेळेस काय तर गोष्टी असतील ना. म्हणून त्याने मनातल्या मनात लग्न केलंय. बघा, वहिनी बोलली होती ना मी असं महेश भोस म्हणतोय म्हणून. जोपर्यंत त्याच्या फिलिंग्स आहेत, जोपर्यंत त्याचं मन आहे, तोपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत आहात असं म्हणायला काही हरकत नाही. आता ज्या दिवशी त्याच्या फिलिंग्स चेंज झाल्या त्या दिवशी तुम्ही पण चेंज होणार. त्याच्या तोंडाने सांगतोय तो. कसं वाटतं बायको, आज आपण माझ्या कॉलेजमध्ये आलो, जे तुम्ही लहानपणी एकदम येत होतो. आम्ही ना यांच्या कॉलेजमध्ये आलो. सांग की बघ तुम्हाला. मी तेच म्हणत होते, याला एवढी चांगली बाई कसं भेटली असं. पण व्हिडिओ बघून माझी गलतफहमी दूर झाली. आता समजलं मला, एका येड्याला दुसरं येडं भेटलंय असं. तेच म्हटलं, महेश मोठे एवढं ज्ञान पेलतो तर ते ज्ञान आलं कुठून? आता समजलं मला की तो लहानपणी कॉलेजला गेला होता म्हणून असं आहे. त्याच्या गावात आम्ही पण लहानपणी शाळेत जायच्या ऐवजी कॉलेजला गेलो असतो तर आज आम्ही पण कुठेतरी चांगल्या मोठ्या ठिकाणी राहिलो असतो. बात सही आहे. मी ना याचं लहानपणीचं कॉलेज बघायसाठी पूर्ण व्हिडिओ बघितला. व्हिडिओच्या शेवटपर्यंत मला काही कॉलेज दिसलं नाही बरं का. यांचे सगळे येडे चाळे दिसले पण मला काही कॉलेज दिसेना झालं बाबा. तुम्हाला माहितीये का महेश मोठे बाप झालाय असं? बायकोला दिवस गेल्यानंतर तिला मुलगा व्हावा म्हणून त्रास देणारे बायकोला किती नवरे पाहिले असतील, पण महेश मोठेचा विचार वेगळा मित्रांनो. मी तिला म्हटलं ना मुलगा पाहिजे ना मुलगी पाहिजे, तुझी जी इच्छा आहे ते होऊ दे. तेवढ्या तर तिचं पोट दुखायला लागलं मित्रांनो. म्हणली चल डॉक्टरकडे. डॉक्टरकडे जायची गरज नाही म्हणलं. महेश मोठेचं ऑलराऊंडर. घरच्या घरी डिलिव्हरी केली मित्रांनो. डिलिव्हरीमध्ये माझी इच्छा शक्ती होती की मुलीपेक्षा काहीतरी वेगळं व्हावं, आणि वेगळंच झालं. गोंडस असा मुलगा झाला मित्रांनो. मला किती आनंद असं रडू लागलं मित्रांनो. थकलो राव माहिती आहे सगळ्या प्रोसेस मध्ये. बायको म्हणायला लागली हे तुमच्यावरती गेला. मी म्हणलं अगं तुझ्यासारखं पण दिसतंय ना. तुम्ही हसू नका मित्रांनो, कारण ह्यात मला एकच संदेश द्यायचा आहे. महेश मोठे ऑलराउंडर. हे भगवान, कहां से लाऊ इतना सबर. बरोबर आहे, मी विसरली होती. महेश मोठे लहानपणी कॉलेजला गेला होता ना. ऑलराउंडर तर असणारच ना. मग बघ महेश, तुझी इच्छा देवाने पूर्ण केली. तुला मुलगा पण नको होता आणि मुलगी पण नको होती. देवाने तुम्हाला मांजर दिली जन्माला. कॉंग्रॅच्युलेशन महेश भाऊ आणि वहिनी मांजर झाल्याबद्दल. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. लय प्रोसिजर मोठी असेल ना महेश भाऊ. बिना कापायचं बिना शिवायचं तू बाळ जन्माला घातलंय म्हणजे किती मोठी प्रोसिजर म्हणायची ना. नाही महेश भाऊ, आम्ही कुठे तुम्हाला हसतोय. तुमच्याकडून तर आम्हाला चांगला संदेश भेटलाय ना की लोकांनी पोरं जन्माला नका घालू, कुत्रे मांजरे जन्माला घाला असं. माझे फ्रेंड्स आहेत सगळे, त्यांना आता हेच सांगते कुत्रे मांजरे जन्माला घाला म्हणून ना. हमारे यहाँ ऐसा ही होता है. बिग बॉस मराठीवरती मी केस करतोय. केस याच्यासाठी नाही करत की त्यांनी मला घेतलं नाही. केस याच्यासाठी करतोय
ना ह्यांनी मला जायचा 1 रुपया खर्च दिला, ना कुठलं तिथं जेवण दिलं. त्यानंतर मुंबईमध्ये गेल्यावरती तर त्यांनी सांगितलं की ह्या शो मध्ये तुम्हाला घेत नाही, ही शोची लिस्ट फुल झाली. मी म्हणलं मला शो मध्ये घेऊ नका, काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण मला जी भेटण्यासाठी तुम्ही हिथनं मुंबईला बोलवलं, यायचा मला खर्च द्या, मला तुम्ही भेटून जी माझ्यासोबत वेळ घालवला त्या गोष्टीचा खर्च द्या. काय विषय आहे ना, मी तुम्हाला सांगते बघा. याला आहे ना बिग बॉस वाल्यांनी बोलवलं होतं. मीटिंग होती का ऑडिशन होती, त्यासाठी ऑडिशन वगैरे मीटिंग वगैरे झाली. याला वेटिंगला ठेवलं बिग बॉस वाल्यांनी. नंतर काही कारणास्तव याचं सिलेक्शन झालं नाही. तर याचं म्हणणं आहे सिलेक्शन कॅन्सल झालं काही हरकत नाही, पण याचा जायचा, राहायचा, खायचा, प्यायचा सगळा खर्च बिग बॉस वाल्यांनी दिला नाही. मग याचं म्हणणं आहे की तो खर्च मला बिग बॉस वाल्यांनी द्यायला पाहिजे. एक सांगा मला, जर आपण मुलगी बघायला गेलो, मुलावाल्यांना जर मुलगी आवडली नाही तर मुलावाले असे म्हणतात का हो की आम्हाला मुलगी आवडली नाही, आमचा यायचा खर्च देऊन द्या असं? आणि त्यांना उत्तर म्हणून मुलीवाले असं म्हणतात का तुम्ही पण आमचे चहा आणि पोहे खाल्लेत, आम्हाला पण त्याचा खर्च द्या असं? काही पण उगाच काही पण पानचटपणा. बरोबर म्हणतात लोक की हा खरंच मनोरुग्ण आहे असं. लहानपणी डोक्यावर पडला होता का काय रे? त्यात तुझा पण काही फायदा असेल म्हणून तर तू मिटिंगला गेला ना? का बिग बॉस वाल्याने तुला बळजबरी केली की महेश मोठी तुम्हाला यावंच लागेल असं? जाऊ द्या, याचे येडेचाळे काही संपत नाही. बरं आहे नका का संपेन, आपल्याला कॉन्टेंट भेटेल. आणि व्हिडिओ एवढा शेअर करा की त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणजे जेणे की त्याला अक्कल येईल थोडीफार. आणि व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.